अध्याय 18. पंडित म्हणाले, पुणे शहरी राहणाऱ्या शिवाजीवर चाल करण्याचे सोडून तो दुष्ट आपल्या सैन्यासह वायुप्रांतीच का गेला? कवींद्र म्हणतो, तो गर्विष्ठ व कालय वनाप्रमाणे प्रखर अफजल खान यवन शिवाजीला जिंकण्यासाठी स्वामीच्या आज्ञेवरून सत्वर निघून वायुप्रांतीच कोणत्या हेतूने शिरला ते मी सांगतो. पंडित जन हो, तुम्ही ऐका. बाजराज व उन्मत्त कृष्णराज आणि त्यांचा बाप महाबलवान चंद्रराज यांना युद्धात मारून गुप्त वाटा असलेली, सह्याद्रीच्या लगत्यास वसलेली, दाट झाडी असलेली, किल्ल्याचा आश्रय असलेली, जागरूक सैनिकांच्या पहाऱ्यामुळे भयंकर झालेली, गिरी तटांच्या मध्ये असलेली अशी जावळी नावाची दुर्जयपुरी शिवाजीने घेतली. जे जे चंद्रराजाचे सहाय्यकर्ते व नातेवाईक होते त्या सर्वांना बलवानामध्ये बलिष्ठ असलेल्या वीर शिवाजीने कापून काढले. तेव्हा चंद्रराजाचा बंधू जो प्रतापवर्मा तो शिवाजीच्या भीतीने आदिलशहाकडे पळून गेला. चंद्रराजाच्या राज्याची इच्छा करणाऱ्या त्या कारस्थानी प्रतापवर्म्याने मंत्र्यांनी युक्त अशा आदिलशहाची पुष्कळ काळ सेवा करून त्यास संतुष्ट केली. अरण्यमय प्रदेशात असलेले ते चंद्रराजांचे राज्य त्या शिवाजी राजाकडून हिसकावून घेऊन तुला खात्रीने देईन असे आदिलशहाने म्हटल्यावर त्याची काळजी नाहीशी होऊन त्याने अफजल खानास स्वारी करण्याच्या कामी सहाय्य केले. मग चंद्रराजाच्या त्या अभिमानी बंधूने भेद सांगून अफजल खानास वाईस आणली. ज्याच्या ताब्यात जावळी आहे त्याच्या ताब्यात वाई प्रांत पूर्णपणे आहे, त्याचप्रमाणे सर्व सह्याद्री आणि समुद्र किनाराही आहे. असा विचार करून तो महाबाहू यवन प्रथम तीच घेण्याच्या तयारीने वाईस शीघ्रगतीने दाखल झाला. मग सैन्यासह वाई प्रांती येऊन तो अफजल खान यवन जावळी लवकर घेण्याच्या बेतात असता त्यावेळी प्रतिकार करण्यास तत्पर असलेला चतुर शिवाजी राजा मोठ्या अभिमानाने आपल्याशीच असा विचार करू लागला की माझ्यावर क्रुद्ध झालेल्या मानी आदिलशहाने पाठवलेला हा पराक्रमी अफजल खान आपणास साजेल असा पराक्रम करेल. अहो, ज्याच्या अत्यंत दुष्टपणामुळे या कलियुगाचे महात्म्य वाढत आहे तोच हा यवन होय. निशुंभाप्रमाणे तेजस्वी अशा ज्या दुष्टाने तुळजापूरच्या भवानीचा मोठा अपमान केला, जो सदैव निर्दय व कोपी असून पापाचा राशी आहे, जणू काय डोळ्यात सलू लागल्याप्रमाणे द्विजांना पाहता क्षणीच ठार मारू इच्छितो, जणू काय पातकांचा पर्वतच, जो मदोन्मत्त वर्णाश्रम धर्माचा सर्वस्वी नाश करण्यास उद्युक्त झाला आहे, जो सर्व धर्मांचा निषेध करून अधर्माची वाढ करीत आहे, अशा त्या समीप आलेल्या अफजल खानास मला मारलेच पाहिजे. यशासाठी दूध व तूप हे हवीर द्रव्य पुरवण्याकरता गायी ब्रह्मदेवाने पृथ्वीवर निर्माण केले आहेत. त्यांना हा तामसी अफजल खान प्रतिदिवशी ठार मारून सर्वच धर्म उलथून टाकू इच्छित आहे. ही वसुंधरा देवी खरोखर धर्माच्या योगे धारण केली जाते. तो धर्म निसंशयपणे देवाकडून रक्षला जातो आणि ते देव द्विजाकडून राखले गेले आहेत. म्हणून या सर्व लोकांचा आधार असा द्विजांचा सर्वदा प्रयत्नाने पालन व पूजन करायला हवे. देवाचे, द्विजांचे आणि गायीचे पालन मीच प्रत्यक्ष प्रतियुगी अवतार घेऊन करतो. ज्याने समुद्रात प्रवेश करून माशाचे रूप धारण करून युद्धामध्ये शंखासुराला मारले व वेद परत आणले, ज्याने कासवाचे रूप घेऊन मंदार पर्वत स्वतःच्या पाठीवर धारण केला आणि पृथ्वीला आधारभूत होऊन तिला स्थिर केली, ज्याने वराहाचे रूप घेऊन आपल्या सोड्यांच्या योगाने पृथ्वीला समुद्रातून एकदम वर काढून हिरणाक्षास ठार मारले, ज्या इंद्रानुज विष्णूने वामनाचे रूप घेऊन पूर्ण कपट करून बळीला रसातळास नेले, ज्याने सभामंडपाच्या खांबामधून नरसिंह रूपाने प्रकट होऊन आपल्या नखानी हिरण्यकशिपूचे वक्षस्थळ विदीर्ण केले, ज्या भृगु वंशभूषण रेणुका पुत्राने कार्तवीर्याचा नाश केला, ज्याने दशरथाचा पुत्र होऊन समुद्रावर सेतू बांधला व एकाच बाणाने 10 मस्तके उडवून टाकली, ज्याने वृष्णी वंशाला भूषण होऊन शूरसेनाच्या कुळात जन्म घेऊन कंसादी दुष्ट ठार मारले व धर्मस्थापना केली, तो सर्व देवांचे सर्वस्व असा विष्णूच मी असून पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी भूतलावर प्रकट झालो आहे. यवनांचे हे सर्वच वंश असुरांचे अंश होत हे आपल्या धर्माच्या योगे पृथ्वीला बुडविण्यास उद्युक्त झाले आहेत. म्हणून या यवन रूपी दानवांना मी मारीन आणि धर्माचा निर्भय असा मार्ग प्रचलित करीन. जावळीचे घोर वन ही माझी सिंहाची गुहाच होय. त्यात शिरणारा हा शत्रू अफजल रूपी हत्ती खात्रीने नाशच पावणार. आपला अंतक न पाहता पंखाच्या बळावर उडणाऱ्या पक्षाप्रमाणे तो माझ्या तावडीत सापडून माझ्याशी गाठ पडून खात्रीने मृत्यू पावेल असा मनामध्ये निश्चय करून त्या पुरुष श्रेष्ठ शिवाजीने आपल्या सेनापतीला
शत्रूच्या राज्याचा विध्वंस करण्यास सांगून आणि आपल्या राज्याच्या व दुर्गांच्या रक्षणासाठी त्या त्या कामी दक्ष व हितकर्त्या अधिकारी लोकांना नेमून संधी विग्रह इत्यादी 6 गुणांमध्ये निपुण व शत्रुवीरांचा सुराडा करणारा असा शिवाजी स्वतः पायदळासह जावळीस आला. मग ज्याचा अभिप्राय गुप्त आहे, ज्याचा बाहुपराक्रम अपार आहे, जो शत्रूंना अजिंक्य आहे, जो प्रभाव, उत्साह व मंत्र या तिन्ही शक्तींनी युक्त आहे, ज्याचा सेनासमूह सज्ज आहे, असा तो प्रख्यात शिवाजी जावळीस ठाणे देऊन स्वतः युद्धास तयार होऊन बसला आहे. अशा ऐकून त्या सर्वार्थ कुशल शिवाजीस अफजल खानाने जो निरोप पाठविला तो समग्र जसाच्या तसाच अहो पंडितांनो, मी तुम्हास सांगतो आहे तो ऐका. अफजल खान म्हणाला, आपण आजकाल पावलोपावली जो उद्धटपणा करीत आहात तो आदिलशहाच्या अंतकरणात शल्ल्यासारखा बोचत आहे. निजामशहा विलयाला गेल्यानंतर स्वतः हस्तगत केलेला त्याचा जो मुलूक आदिलशहाने तह करण्याच्या इच्छेने मोंगलांना दिला, तो हा त्यांचा डोंगरी किल्ल्यांनी भरलेला मुलूक शिवाजी राजा आपल्या ताब्यात आणला आहेस. तेथे सतत भाग्यशाली अशा तुम्ही पदोपदी मुलूक काबीज करून कैदेत टाकल्याने दंडाराजपुरीचा राजा जळफळत आहे. शत्रूंना अगदी अजिंक्य अशा चंद्रराजाच्या विस्तीर्ण राज्यावर हल्ला करून व पराक्रम करून तुम्ही ते बलाने हरण केले. कल्याण आणि भिवंडी म्हणजे भीमपुरी देखील तुम्ही घेतली. ज्यांचे सर्वस्वच हरण करून आपण त्याची विटंबना केली ते यवनरूपी सर्प अद्याप तुम्हावर खवळले आहेत. तुम्ही आपल्या बळाबळाचा विचार न करता काजी मुल्लांना कैद करून निर्भयपणे अविंधाचा मार्ग अडविला आहे. ज्या अर्थी तुम्ही निर्भयपणे स्वतःच चक्रवर्ती राजाचे चिन्हे धारण करीत आहात आणि अन्यायाने सुवर्ण सिंहासनावर बसता आणि स्वतःच मनुष्यांचा निग्रहानुग्रह करता, स्वतंत्र होऊन वंदनीयांना वंदन करीत नाही आणि अजिंक्य होऊन लुंग्या सुंग्यांना भीत नाही, त्या अर्थी प्रतापी आदिलशहाने मला तुम्हावर पाठवले आहे. आदिलशहाच्या आज्ञेवरून जे हे 6 प्रकारचे सैन्य माझ्याबरोबर आले आहे ते मला ताबडतोब युद्धास उद्युक्त करीत आहे. हे मुशेखानाआधी तुम्हाबरोबर युद्ध करू इच्छिणारे वीर व जावळी काबीज करू इच्छिणारे सरदार मला या कामी प्रोत्साहन देत आहेत. तेव्हा हे राजा, माझ्या आज्ञेप्रमाणे संधीच कर आणि सर्व किल्ले व मुलूकही देऊन टाक. सिंहगड आणि लोहगड हे मोठे आणि प्रबळ किल्ले, त्याचप्रमाणे पुरंदरगड आणि चक्रवर्तीपुरी म्हणजे चाकण, नीरा आणि भीमा यांच्या मधला प्रदेश ही सर्व महाबलाढ्य अशा दिल्लीच्या बादशहास शरण जाऊन लवकर देऊन टाक. जी जावळी तुम्ही चंद्रराजापासून जबरदस्तीने हिसकावून घेतलीत ती ही जावळीच देखील अल्लीशहा तुझ्यापाशी मागत आहे. असे हे शत्रूचे आलेले पत्र एकांतात ऐकून त्या सकल राज शिरोमणी व अद्वितीय वीराने आपल्या मनामध्ये काही एक उपाय योजला. सर्व जगाच्या कल्याणासाठी सर्वोत्कृष्ट मसलत योजून त्या राजाने त्या पत्राचे काय उत्तर पाठवले आणि सज्ज असलेल्या त्या शिवाजीच्या अरण्यामध्ये तो गर्विष्ठ अफजल खान कसा गेला ते सर्व श्रेयस्कर व्रत हे पंडितांनो मी तुम्हास सांगतो ते ऐका. या ठिकाणी 18वा अध्याय समाप्त झाला.